व्हॉट्सअप गाईज, कसे आहात तुम्ही सगळे? वेलकम टू माय न्यू व्लॉग. तर गाईज, भरपूर दिवसानंतर आपला आज व्हिडिओ येतोय आणि आज कारण असं आहे ना की आम्ही आज सगळे फॅमिली मिळून आम्ही आज गावी जातोय. तर गावी थोडंसं काम पण आहे आमचं आणि एक 2-3 कार्यक्रम पण आहे, तर त्याचं पण इन्व्हिटेशन आहे. म्हणजे ना आपले 2-3 कामं एकत्रित झाले म्हणून आता आम्ही पूर्ण फॅमिली मिळून गावी जातोय. तर हे पूर्ण आपला व्हिडिओ ना आता एकदम ट्रॅव्हल जर्नी असणार आहे. तर आता वाजले 7:15 आणि आमची पूर्ण आता तयारी वगैरे झालेली आहे. इथे बघा आता आपलं बॅग वगैरे ना पूर्ण भरून झालं. सगळं घेतले ना नक्की? सगळे घेतलंय. काय बघा, व्यवस्थित सर्व सामान घेतले आम्ही. काही राहिलं नाही ना बघा? चार्जर, मोबाईल, सुमित तुझं सगळं झालंय ना? वगैरे सगळा घेतलाय. आता आमचाच ब्लॉग. हा डब्बा कसला इथं? ते असाच घरातला. तर हा ब्लॉग तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा, कारण हा आपला चॅनलवरचा फर्स्ट ट्रॅव्हल ब्लॉग असणार आहे. तर एकदम छान ट्रॅव्हलची नाईट जर्नी असणार आहे. तर शेवटपर्यंत नक्की राहा. आम्ही तुम्हाला दाखवू की आमचा प्रवास कसा होतो काय नाही. तर चाबी घेतली का? चाबी आपण घरातच ठेवून जातोय. झाले बघा पूर्ण आता आपलं आवरून वगैरे. निघूयात आता आपण थोड्याच वेळात. आता मी ना कॅब बुक करतोय. भेटूयात तुम्हाला आता डायरेक्ट ना बाहेर गेल्यावरतीच. तर गाईज इथनं निघालोय जस्ट आम्ही आता. आणि गाईज हा बघा मुकाई चौकातला गणपती आहे विसर्जन आज. तर त्याची तयारी बघा किती मस्त झालेली आहे. तर गाईज फायनली आम्ही आता भक्ती शक्तीमध्ये पोहोचलोय. या साईडला बघा पूर्ण चाट सेंटर वगैरे. आपण इथे काय पण घेऊ शकतो. आता आम्ही इथे थांबलोय बॅग वगैरे घेऊन बघा हातामध्ये. अजून 5-10 मिनिटं आपल्याला इथं कंप्लीट लागतील. त्यानंतर पुढची जर्नी आपली स्टार्ट होईल. हीच आहे ना? हा हीच आहे. तर गाईज फायनली आपली ट्रॅव्हल्स आली आहे. आम्हाला जास्त वेळ काय थांबावं नाही लागलं, लगेच आपली गाडी आली आहे. चला आता बसूयात पटपट. बसलो एकदाच आपण आता ट्रॅव्हल्समध्ये. आपली सीट समोरच्या नंबरवरती आहे. चल जाऊयात. गर्दी वगैरे तर काय नाही आहे आता. ही आहे ना सीट? तर काहीच फायनली आपण आता ट्रॅव्हल्समध्ये बसलोय. पूर्ण रिकामीच आहे. भक्ती शक्ती निगडीवरनं वगैरे आपल्याला अजून सीट वगैरे होतील. ह्या 2 सीट केले, वरची एक आणि खालची एक. खाली करुणा मम्मी झोपतील, वर आम्ही दोघं झोपणार आहेत. किती वाजेपर्यंत पोहोचू आपण? सकाळी 7-7:30ला पोहोचते ट्रॅव्हल्स आपल्या. 8-8:15 वाजले. पूर्ण सीट पण बघा एकदम ना व्यवस्थित आहे. अमाल ट्रॅव्हल्स आहे पण एकदम फ्रेश आहे गाडी पण. ही ट्रॅव्हल्स कसं एकदम छान पण असते बघा. तर व्हिडिओ ना आपल्या शेवटपर्यंत नक्की बघत राहा. पूर्ण छान व्यवस्थित टूर तुमच्याशी शेअर करणार आहे. निघाली बाबा एकदाची इथनं ट्रॅव्हल्स. करुणा बघा एवढ्या दिवसानंतर आज प्रवास करते ट्रॅव्हल्समध्ये. बघूयात करुणा आता रात्रभर जागी राहते का. डब्बा घेतलाय ना व्यवस्थित? सर्व व्यवस्थित घेतलंय. फक्त झोपू नका प्रवासात. आणि सुमित बघा कुठे बसलाय. मस्त निवांत बसले. हा बघा एकटा मस्त निवांत बसलाय. दुसरं कोणी आलं ना की लगेच तो इकडे येणार आपल्यासोबत. बघा इथे पण एक बॅग ठेवली आहे. आणि इथे बघा आपल्याला 2 पिलो परत ब्लँकेट सुद्धा दिलेले आहे. म्हणजे असतं त्या गाडीमध्ये. चार्जिंग पॉईंट सुद्धा असेल अवेलेबल, तर आपण लावून घेऊया चार्जिंग पण. झालोय बघा आता वर शिफ्ट. खाली मम्मी आणि करुणा बसली आहे. वर आता सुमेध आणि मी मस्त वर बसलोय. आता आपली जर्नी इथनं पूर्ण स्टार्ट होती. संगमवाडीला आपण आता पोहोचलोय. इथनं समोर ना आता डायरेक्ट गाडी पॉईंटवरती थांबणार आहे. हॉटेलवरती वगैरे थांबेल. त्यानंतर ना आपली डायरेक्ट नॉनस्टॉप जाणार आहे बघा. आपण आता चाललोय परभणीवरनं आपलं गाव आहे पूर्णा. तिकडे आपण आता चाललोय बघा. आता 9:10 झालेत. 11-11:30 वाजता ना आपली ट्रॅव्हल्स थांबणार आहे. त्यानंतर बघूया जेवण वगैरे करायचं का नाही, कारण आम्ही घरनं येतानाच ना पोटभर जेवण करून आलेलो. भूक काय आता लागणार नाहीये, तरी पण बघू आपण तिथे पोहोचल्यावरती.
पानी बॉटल। वडापाव कितने का? 2 वडापाव. हाँ ठीक आहे, बस 2 वडापाव. गरम गरम वडापाव दिसत आहेत, घेतलेत. बघू आता. सुमित इधर करून आला दे. तर गाईज बघा, हे 30 रुपयाला 2 वडापाव भेटलेत आपल्याला. तर संध्याकाळचा काही ऑप्शन नव्हता म्हणून घेतलेत. गाडी तर थांबती पुढं, पण खूप वेळ लागेल, 12-1 वाजतील, तोपर्यंत घेतले. बघू कसे टेस्टला लागतात काय. गाडी थांबण्यासाठी ना अजून बराच वेळ होता, म्हणून आम्ही विचार केला करुणासाठी 2 वडापाव घेऊयात. पण टेस्ट काय एवढी बरोबर नव्हती, मीडियमच टेस्ट होती. पण तुम्ही पण जर कधी प्रवास करत असाल ना, तर असल्या गोष्टी अवॉइडच करा शक्यतो. तर गाईज आता आपली गाडी थांबली जेवणासाठी. बघा, प्रत्येक आपल्या गावी जाणारी ट्रॅव्हल्स नाही एका लाईनमध्ये इथे तुम्हाला दिसत असतील समोर. कारण नाही, इथे एक ढाबा आहे म्हणून बघा प्रत्येक गाडी नाही इथेच थांबलेली ट्रॅव्हल्स. आता आपण काही जेवण करूया का नाही बघूयात पहिलं. अजून तर आम्हाला काही भूक लागली नाही, कारण घरनं येतानाच आम्ही पोटभर जेवण करून आलेलो. तुला भूक वगैरे नाही ना, जेवण वगैरे एवढ्या रात्री नाही, आता 11-12. कारण आता टाइम बघा किती झालाय, म्हणजे आता ना 12 वाजलेत. एवढा लेट तर काय आता आपण जेवण नाही करू शकत. करू ना, तुला तरी भूक आहे का आता एवढ्या रात्री? बघा, कोणालाच भूक नाहीये. इथे बघा कंदी पेढे, पूर्ण छान अशी बर्फी वगैरे पण ठेवलेली आहे. एक बिस्लरीच घेतली सध्या आपण. एवढ्या रेस्टॉरंटमध्ये थांबलो, फक्त बॉटलच घेतली. तर गाईज आता इथनं आमचं पूर्ण झालेलं आहे. आता इथनं नगरला किती टाइम बाकी अजून थोडं. आम्ही नगरच्या एकदम अलीकडे, जास्त म्हणजे खूप जवळच आहे नगर. थोडा वेळ अजून जाईल आपल्या प्रवासामध्ये. आणि सकाळी 7 माहिती नाही ना, पण 7 वाजेपर्यंत आता अजून जास्त वेळ काय आपण नाही जागे राहू शकत. आता आम्ही डायरेक्ट झोपणार आहे तिथनं. पूर्ण आता जर्नी एकदम मस्त. आता तरी 12पर्यंत आम्ही जागीच होतो. बघूयात, म्हटलं जेवण वगैरे भूक लागेल, पण तसं काही झालंच नाही. तर चला आता जस्ट निघते इथनं आपली ट्रॅव्हल्स. चला जाऊयात आता परत आपण बसमध्ये. ही आपली बसची कॅबिन. इथे बघा एक छोटासा मिरर पण आहे. निघाली जस्ट आपली ट्रॅव्हल्स इथनं आता. हा बघा समोर एक जण लिफ्ट मागतो. एवढा रात्री मिळेल का पण त्याला लिफ्ट? नक्की लिफ्ट मागतोय ना? ट्रकला लिफ्ट मागतोय. बहुतेक यांची गाडी सुटली असावी 100%. बिचाऱ्याची गाडी सुटली असणार आहे नक्की, म्हणून आता लिफ्ट मागतोय. कुणीच देत नाहीये पण लिफ्ट. नाही घेतलं ट्रॅव्हल्स मध्ये आपल्या. गाईस इथे बघा, आता चार्जिंगचा ना मी पिन लावलेली आहे. आता मोबाईलला चार्ज पण होईल आपला रात्री जेवढा वेळ मी जागी असेल. म्हणजे मी लावून ठेवणार आहे, होईल त्याला हळूहळू चार्जिंग. आता आम्ही मस्त इथे झोपतोय. आता उशीर पण झालाय, 12-12:30 वाजलेत. आता सकाळी 5ला म्हणजे मॅपनुसार तर 6च दाखवतोय टाईम. 6ला पोहोचेल. थोडं झोप घेतो आता चार्जिंग लावून, म्हणजे लवकरच पोहोचूयात आपण. तर आता आम्ही मस्त झोपतो. भेटूयात आता आपण सकाळीच. गुड मॉर्निंग गाईज. आत्ता वाजले सकाळचे 5:30. खूप लवकर आपली ट्रॅव्हल्स इथे पोहोचली बघा आपल्या डेस्टिनेशनवरती. म्हणजे परभणीला आम्ही 5:30लाच पोहोचलोय. आता 5-10 मिनिटात आपण तिथनं आता उतरूया. झोप झाली, अर्धी झोप झाली, व्यवस्थित झाली. आता सकाळचा टाइम पण बघा 5:30 वाजलेत. बाहेरचं वातावरण बघा, अजून अंधारच आहे, उजेड काय अजून आलं नाही. पोचलोय बघा आपण. आता किती वाजले? 5:45 वाजता ॲक्युरेट पोचले आपण आता इथे. सध्या बघा 5:45 वाजता आपण जस्ट आता इथे पोचलोय. थांबूयात थोडा वेळ इथे आपण, अजून उजेड पण आला नाही बघा. बघा आम्ही जस्ट आता परभणीमध्ये पोचलोय. समोरच आम्हाला एक ट्रेन दिसली. आता लवकरच आपण एखादी ट्रेन जर्नी पण करूयात. आता थांबलोय. आता आम्ही गाडीची वाट बघत. गाडी येते आपल्याला घेण्यासाठी. तर थोडा वेळ आता आम्ही इथे रोडवरती थांबलोय. 5-10 मिनिटं अजून आम्हाला इथे थांबावं लागणार आहे. त्यानंतर इथनं निघूयात. आता आली बहुतेक हीच गाडी आहे. चला आता जाऊयात इथनं.
ही एक ठेव. पोहोचलोय बघा फायनली आपण आपल्या गावी. काहीच खूप वेळ झाला आम्ही घरी पोहोचलोय. नाश्ता वगैरे एकदम व्यवस्थित झालेले आहे. आमची ना प्रवासामध्ये एवढं थकवा झाला म्हणजे खरं तर ना झोप काहीच झालेली नाहीये. पण तरी पण आता प्रोग्राम असल्यामुळे ना आम्हाला झोपता वगैरे काय आलेलं नाहीये. थोड्या वेळानंतर आम्ही आता जाणार आहे एका प्रोग्रामला. नंतरच आता संध्याकाळी आम्हाला आराम करण्यासाठी वेळ भेटेल. तर काहीच आता ना 2-3 व्हिडिओज ना तुम्हाला आपल्या गावाकडचेच बघण्यासाठी भेटतील. तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ना कमेंट करून नक्की सांगा. थोडा जरी आवडला असेल ना तर एक लाईक करा. चॅनलवरती जर नवीन असेल ना तर सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूयात अशाच एक नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.